मला तुम्ही 4 वर्षापासून टेक 2 टेक 3 क्लासमध्ये गेलेलं एखादं कांड असं वळव पाहिजे. खरंच काय वाईट केलंय का? हॅलो एव्हरीवन, साइड. सो आज माझ्यासोबत आहे माझे दोन्ही बेस्ट फ्रेंड्स. ठीक आहे, अनुजा जी की लॉंग डिस्टन्स वर असते आणि नुपुरा जी की शॉर्ट डिस्टन्स वर असते. ठीक आहे, जोक्स अपार्ट गाइस. सो आज आम्ही क्वेश्चन अँड आन्सर सिरीज करणार आहे. सो बघू हु नोज मी बेटर, शी और शी. सो पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस करतो स्वतःला. आम्ही 11th स्टँडर्ड पासून सोबत आहे, लाईक 11, 12 आणि आता आम्ही पुण्याला शिफ्ट झालोय. ही वेगळ्या कॉलेजमध्ये आहे आणि आम्ही दोघी एकाच कॉलेजमध्ये. सो बेसिकली आम्ही खरंच लॉंग डिस्टन्सवर आणि आम्ही तुम्ही तर बघतच असता हिला व्लॉगमध्ये, त्यामुळे काय टेन्शन नाही. सो हे लेट्स गो. एक्साइटेड? येस. तू सांग, माहितीये का तुला माझ्याबद्दल काय? थोडं थोडं कळेल मला ऍट द एंड. नर्वस आहे. अरे माहित असून सुद्धा नर्वस नाही. सगळ्यात जास्त तिला माहिती पाहिजे. नाही का? तू सोबत असतेस. बरं ठीक आहे. सो आज A&Q गेम खेळणार आहे आपण. मी काही क्वेश्चन विचारणार आहे माझ्याबद्दल, तर त्याचा तुम्हाला करेक्ट आन्सर द्यायचं. आणि रूल्स ऐका. ओके. हा, तुम्हाला मी क्वेश्चन विचारला की तुम्ही हात वर करायचं. मी सांगेल त्यांनी बोलायचं. जे फर्स्ट हात वर करेल ते विनर. ओके. आणि जर दोघींनी सोबत आन्सर दिलं किंवा असं घाई केले तर पॉइंट कट. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन, माझा फेवरेट कलर. ब्लॅक अँड ब्ल्यू. ब्लॅक बरोबर होतं, ब्लू चुकीचं होतं. ठीक आहे. सेकंड, मी काय प्रेफर करेल, कॉफी की टी? कॉफी. सॉरी. अरे 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 टी पिती ग. काहीच बोल. ठीक आहे, पॉइंट द्यायचं का नाही? जस्टिस करू देऊ दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला माहिती आहे. चूज वन ना. समर का विंटर? हा, विंटर. व्हेरी गुड. माझी स्कूलची बेस्ट फ्रेंड कोण होती? हात का वर केला? हात का वर केला? नाव काय ते ग? मला नाव नाही माहिती. 1 रिया. 2 3 संपलं. समृद्धी. बर. माय गो टू कॅफे इन फलटण. हा, आरटीएस. व्हेरी गुड. माझा कुठला सब्जेक्ट फेवरेट नव्हता? मॅथ्स. -1 -1 माय फेवरेट क्लॉथ दॅट आय कॉन्स्टंटली वेअर. हा, कुर्ती. बरोबर. येते रे तुम्हाला, मला वाटलं काहीच येणार नाही. माय फेवरेट वीक डे. सॉरी मी संडे. बरोबर. आवडतं. तुम्ही काय करता संडेला? तेच करता. चूज वन ना. कुकिंग का ऑर्डरिंग टेकआउट? कुकिंग. तू काय बोलली? -1. -1. व्हॉट इज माय कम्फर्ट मूवी और टीव्ही शो? कुणी आय थिंक आहे ना, तू लवकर हात वर करते. नाही. आधीच करते. नाही. आन्सर सांग. हा सांग. तू टीव्ही शो ना. हा, मग तर कोणता पण असो, कुठला पण असो. शिवसेन. हा, मजा आया. आता नेक्स्ट क्वेश्चन. हात जर लवकर वर केली ना तर बघा. बघ ना इकडं, बघ ना. मग तू 1 2 3 बोलला हात वरती करणार आहे. व्हॉट इज वन थिंग आय एम सिक्रेटली व्हेरी गुड ॲट बट रेअरली टॉक अबाउट? काय? गिटार. हा. अनुजा पॉइंट्स कमी व्हायला लागले. मैं झुकेगा नहीं. गो टू फेवरेट सॉंग्स. किंग सॉन्ग. अरे मला विचारू तर दे ना. 1 पॉइंट मायनस. हा, 1 पॉइंट मायनस. तिने हात वर केला. थांब. हा
का? व्हॉट इज द वर्स्ट फॅशन ट्रेंड आय हॅव एव्हर वेअर? वर्स्ट. काय घातलं होतं मी वर्स्ट? म्हणजे मी वर्स्ट नाही घालत. काय चांगलं घालते मी. मग काहीतरी छान बोला ना. You have good fashion sense, Apurva. माय फेवरेट ट्रॅव्हल गो टू प्लेस? गोवा. नाही, कोकण. हा, Is कोकण. that गोवा? कोकण. तू का मध्ये बोलली? कोकण. व्हॉट इज माय फेवरेट ऍक्टिव्हिटी टू डू? हा Arts. हा बरोबर. व्हॉट इज वन स्किल आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू लर्न टू बी परफेक्ट? माहिती नाही उगा. गिटारच. हा अभी माहिती रे. Always चूज वन ना. बीच का माउंटेन्स? Beach. ठीक. मी इंट्रोवर्ड आहे का एक्स्ट्रोवर्ड आहे? हा Introvert. नाही extrovert. इंट्रोवर्ड आहे मी. ठीक आहे. इंट्रोवर्ड आहे का? ह्याचा आन्सर मला सुद्धा नाही माहिती. मी उगा मला असं विचारते. तुम्ही सांगा काय आन्सर असू शकतो याचा. गाईज हे क्वेश्चन बॅन करते माझ्याकडून कारण की मलाच आन्सर नाहीये माहिती ह्याचा. ओके. मी जेव्हा ड्रॉइंग करते तेव्हा मी बिग थिंग्स बघते का मायनर डिटेल्स बघते? Minor details. मला कॉमेडी मूवीज आवडतात का लव्ह स्टोरी का ऍक्शन? अगं मला क्वेश्चन तरी कम्प्लीट करू द्या रे. थांबा ना रे. बोल. रिपीट. कट. मला कॉमेडी मूवीज आवडतात का ऍक्शन मूवी आवडतात का लव्ह स्टोरी? हा लव्ह स्टोरी. हा बरोबर. ठीक आहे. ऍक्शन मध्ये गेली असते. आता लास्ट क्वेश्चन. ओके. पर्सन आय लव्ह द मोस्ट? हा काय सांग? हा बॉबी बरोबर. गाईज आजसाठी एवढंच. तुला काय बोलायचं? छान होतं. तुम्ही 4 वर्षापासून मला ओळखताय सो माझ्यावर स्पेंड केलेली बेस्ट मेमरी? आमचा फर्स्ट. तू first. नाही अरे, तू all time तू बोला first. नाही. अरे हे काय तुला नाही ना सांगू शकत. तू सांगायचं. सांग. ए स्टोन पेपर करायचा ना. कर मग. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. हा सांग. तुझा बर्थडे आपण सगळ्यांसोबत स्पेंड करू. माझा बर्थडे तुझ्यासाठी जास्त- इमोशनल का होती? तुझं काय? त्यांनी सांगितलं माझा बर्थडे. आता हिचं ऐकूया आपण. जास्त तुला सीट मध्ये कमी मार्क पडले होते ना ज्यावेळेस तू फर्स्ट टाइम हक केलं होतं ना मला इमोशनली त्या टाइमचं फर्स्ट टाइमच होते. हो फर्स्ट टाइम. आम्ही चिपडे दोस्त नाहीये म्हणून आम्ही जास्त चिपकत नाही. आम्ही असे सगळं म्हणून ते काय अनएक्सपेक्टेड हक झालं होतं. ते माझ्यासाठी चांगलं होतं. आय नो तुझ्यासाठी चांगला मुवमेंट आहे. तुझ्यासाठी चांगला दिवस नव्हता पण तो मुवमेंट माझ्यासाठी चांगला झाला. ठीक आहे. आता प्लीज कमेंट्स मध्ये विचारू नका सीडीचे मार्क्स. प्लीज ट्राय टू अवॉइड दॅट. आणि वर्स्ट मेमरी? आपली भांडणं आपली. जे भांडण नाही होते आपण जाऊन तिथे गप्पा मारत बसलेलो. भांडणं बाकीच्यांना वाटत होतं आम्ही भांडतोय. तू भांडणं केली नाही होती ती माझ्यासोबत. वेगळी भांडली. तू भांडली. तू केली. तू भांडलीस. तू तर खूपच भांडली. तुझं काय? तुझं काय? आपली पण पहिली भांडणं. आमची सुद्धा भांडणं. बाय द वे 4 वर्षात एकदाच भांडणं झाली. एकदाच. तुमचं तर काय यांचं 36 आकडाच नाही जाऊ दे आपण दोस्त आहे गो. ही जाऊ दे. आपण दोस्त आहे गो. ही जाऊ दे. नाही तू कुठली? नॉट फेअर. तू आमची. अरे जाऊ दे. माझी पर्सनॅलिटी चांगली का खराब आहे? म्हणजे लाईक जर खराब असेल तर मी काय ते करेक्ट केलं पाहिजे ती गोष्ट असते. तू सांग आता. अगेन भांडणं चांगली आहे. माहित नाही. चांगली आहे. माहित नाही. चांगली आहे. म्हणजे
म्हणजे खूप चांगले असं बोलायला, म्हणजे ओळखीचं कोण नसेल तर त्यांच्याशी चांगले बोलते. फक्त फर्स्ट टाइम म्हणजे जर तुझ्याशी कोण बोलायला नाही आलं तर तू नाही बोलत, जसं की माझ्याकडे नव्हती असं काही नाही. आधी रूढ वाटायची मला, असं वाटायचं ऍक्च्युली तुम्हाला रूढ वाटली, मला फक्त पर्सनली वाटली. पर्सनली सगळ्यांनी तुझा फर्स्ट डे होता आणि मी तुला विश करायला आले, तर तू माझ्याशी नंतर बोलली नाही. फर्स्ट डे ला मी विश केलं तिला, फर्स्ट डे, आणि तरी पण नाही बोलली नंतर. म्हणजे काय किती ऍटिट्यूड काय त्याच्यात. ऍक्च्युली मला जास्त फ्रेंडशिप करायला आवडत नाही, पण आता मी तशी नाही राहिली, मला आवडत. पण नंतर खूप बोलली, मग समजलं की आपलं नाही. आता नवीन लोकांची पण बदलली आहे. नवीन लोक लॉंग डिस्टन्स वर आहे ना आपण. वाईट झाली का? वाईट झाली का? तुझं काय? मी का? मी सांगू का? खरं सांगू का? कळलं दोन्ही पण. तुला काय वाटतं ते सांग. चांगली आहेस, काय झालं, समजूतदार आहेस, स्ट्रॉंग आहेस. ओ खूप जास्त. स्ट्रॉंग आहेस. अजून काय गुड लुकिंग आहे, फॅशन सेन्स गुड आहे, सगळ्यांना शिकवते, चांगलं मोटिवेट करते. आणि वाईट गोष्ट सांगू नको, चांगलाच दिवस, चांगला दिवस आहे. नाही, वाईट गोष्ट पण कळली पाहिजे. बरं, वाईट गोष्ट पण कळली पाहिजे का? वाईट गोष्ट काय आहे सांगू का? खरंच काय वाईट केलंय का? हो, म्हणूनच म्हणलो. काय केलं तुला असं वाटतं का तू खूप वाईट गोष्ट केली? मी तर राहू द्याच. वाईट गोष्ट सांगू काय केलं? नाही असं काय जास्ती नाही, जास्त नाही काय. म्हणजे मी काहीतरी केलंय, काहीतरी हर्ट झालंय, असं तर खूप. तसं नाही. मग वाईट गोष्ट काय आहे? वाईट गोष्ट म्हणजे स्वभाव, तुझा स्वभाव. आमच्या सोबतचे आहेत की चांगल्या वाईट गोष्टी खूप आहेत. क्लास मधली काहीतरी काहीतरी सगळ्यात घाण काय केलं, काय केलेलं आठवत आहे तुम्हाला? काय मी सांगू शकते. काय केलं? अपूर्वा शेजारी बसलेली नुपुराच्या, मी अपूर्वाच्या, आणि नुपुरा तर काय इकडच्या साईडला मनस्वी, इकडच्या साईडला अपूर्वा, आणि मी अपूर्वाच्या साईडला होते कॉर्नरला, आठवतं. आणि मी तर कधी मागेच बसत नव्हते, त्या दिवशी बसलेली, आणि नुपुरा आणि मनस्वी कंटिन्यू बोलत आणि हसत होत्या. आणि खटके सर आले आणि तुरंत पेन फेकून मारला. कोणाला? तुला आठवत नाही? हो, हिलाच पेन फेकून मारले. आम्हाला खटके सर कधी रागवले होते क्लासमध्ये. गप्पा मारताना कोपऱ्यात बसली होती, जे की तू गप्पा मारले होते. मनस्वी नुपुरा गप्पा मारायच्या आणि अपूर्वाला बोल. खरं हे नाही, स्टार्टिंगला पण स्टार्टिंगचं विचारते ती, त्यानंतर नाही. सरांनी मला रागवलं नाही, फक्त मी मागं बसायचे म्हणून त्यांनी तिकडं कोपऱ्यात बसवलं. बाकी नाही, मी तर नाही. बाकी रागवलं असं काहीच मी नाही. तर ह्यांच्यामुळे फुकट खाल्ल्यावर आम्ही मी खूप कधीच खाल्लं. काहीच केलं आम्ही नव्हतं काहीच क्लासमध्ये. नाही. मी सिन्सिअरच होते मी स्कूलपासून. काही नाही, मी सगळ्यात sincere आहे. सगळ्यात सिन्सिअर मी होते. हा, ही तर आहे. हिच्यानंतर माझा नंबर आहे. मी पण sincere. सोडूनच द्या. त्या दोघी चुकून आलेले सॉरी गाईज. हे जरा वेगळ्या लाईन मध्ये, आम्ही जरा वेगळ्या लाईन. बसायच्या तर सेम लाईन मध्येच. नाही, मी पुढे बसायचे. हो, सरांनी मी होतं. जागा फिक्स केलते ना. जागा फिक्स केलेला. थांब, तू ऐक. मी 2 म्हणजे 1.5 इयर उन्हात बसून काढले. सर उन्हात बसवलं सर मी मला. सर बघा, उन्हात बसवलं. आणि सर हिला मनस्वीच्या शेजारी का बसवलेलं, रोज गप्पा मारायच्या. अरे पण पेन फेकून खाल्लेत पोरीत मी. आम्ही खूप खाल्ले. ते पण आम्ही नाही. इथे हवा स्कूल कधीच नाही. कॉलेज डेज खूप छान होते. खूप मस्त. कॉलेज डेज नाही, क्लास. हा, क्लास. ऍक्च्युली आम्ही कॉलेज फक्त 11th कॉलेजला होतो, अँड देन आम्ही क्लासच केले. नंतर आम्ही एक्सटर्नल ऍडमिशन घेतलो. मग 12th आम्ही क्लास. 11th 12th क्लास. क्लासेस मध्ये पण कॉलेजचं फील ते आठवतं का तुला? ते त्या मुलाला आन्सर शीट आली होती क्वेश्चन पेपर वाटताना. हा, थांब. एक सीन सांगते. आम्हाला सरांनी बसवलं होतं, युनिट टेस्ट. लाईक नाही, प्रिलियम सारखे असे टेस्ट घेत होते सर आमचे. तर MCQ होते, त्याच्यात MCQ होते, आणि एक पोरगा एक पोरगी असं बसवलं होतं. तर इथे नुपुरा, इथं मी, आणि इथं प्राजक्ता, आणि इथं ओमकार गार्डे बसला होता.
तर सरांनी सगळ्यांना शीट पास केले. खटके सरांनी शीट त्यांच्याकडे बॉइस होता, टेस्ट होती आणि त्याच्यात नेमकं दुसरं पण होतं. नेमकं ते जे आन्सर शीट होतं म्हणजे क्वेश्चन तर ते आन्सर शीट होतं ना, तर ते गार्डेच्या हातात आलं. गार्डे नुपुराला म्हणतो पटकन लिहून घे आणि सगळं लिहून घेतलं. आमच्या सोबत अरे चुकून आलो. मला कळलं पण नाही की त्याच्याकडे ते आले. ते काय लिहून घेऊ? तुम्ही मला नाही सांगितलं. अरे तू कुठं होती? मी पलीकडे होते. तू पहिला तिथं होती त्या ह्याच्यावर नाही एक्झाम झाली होती पण नाही सांगितलं. नाही सो तो एक मोमेंट होता. सांगितलं असतं ना म्हणून नाही सांगितलं. हो एवढं पण नाही. सरांना सांगू शकत होती. चौरे सर आणि खटके सर आमचे फेवरेट सर होते. म्हणजे खूप गाईड केलं त्यांनी आम्हाला. म्हणजे वाईट पण नाही, चांगलंच शिकवलं सगळं. म्हणजे वाईट बोलायचे पण त्या थ्रू चांगलं बोलायचं. त्यासाठी चांगलं. खूप छान शिकवलं. कधी भेटायचं मग? जाऊया आपण. खूप छान मोमेंट होते. 2 hours later. भाऊबीजचं गिफ्ट राहिलं होतं तुझं. वीर केलंय मीच ते. तुला भेटलं ना ग? नाही तिला नाही भेटलं मला. नाही पहिलं दिलं. खूप जास्त गरज आहे असं वाटतं तिला मला. चांगलं पण काय ओपन कर ना, फाड ना ते. फाडते. हो मला भेटलं. तुझ्या पहिलं भेटलं. हळू यार, एवढं चांगलं बिचारीची म्हणतो आहे. मला पण फाडायलाच लावले. हो मला आवडलं खूप जास्त. मला आवडलं खूप. किती सुंदर आहे. खरंच सुंदर आहे. यात काय क्लच हा पण कॅडबरी पण ठेवली असे याच्यात. वाव. मी एकटी खाणार आहे, पण नाही देऊ पण नकोस. आय थिंक संपलं. मला सगळ्यात जास्त हे आवडलं. ठेव खाली ठेव. मला पण दाखव. मी केलं हे. मी करू शकते, आम्ही नाही करू शकतो. हा ना. आम्हाला काही येत नाही. बाय गाईज. बाय बाय. आवडलं का गिफ्ट? ते स्लॅम बुक दे ना. नुपुराने तुला गिफ्ट दिलेलं. स्लॅम बुक म्हणजे मॅगझिन आहे. येडी रंगा. काय असेल याचं? हे हिने दिलं होतं. ऍक्च्युली युट्यूब वरनं माझी ही वाली व्हिडिओ डिलीट झाली. का बरं ती डिलीट झाली? तू यात किती सुंदर दिसतेस. यार आलो. अरे हे नाही, ब्राऊन साडीचं बोलवले होते. आपण सोबत ती माझं कौतुक करत होते. खूप बोलली पण खूप बोलली. हा ड्रेस हा बर्थडे. हा फर्स्ट बर्थडेचा. काय सुंदर दिसत. तुम्ही तुझा फोटोशूट केला होता. हो आजोबांच्या फोन मध्ये. हा मी दिलेला ड्रेस. हो घालती ना. काय बोलते, बर्थडेला तेच घातले होते. मोदोजी. हो यार, हे मोदोजी मधला दांडिया. हा लुक. हा लुक बेस्ट. खूप तारीफ केली होती. एवढी तारीफ आहे ना, 2 वर्षाची अख्खी तारीफ केली. फोटोशूट होता, इफेक्ट झालं. आजोबा आहेत. माझ्या मम्मीला जास्त येऊ वाटत नाही ब्लॉग मध्ये, त्यामुळे मी नाही टाकत जास्त. तिने तर काय दिलंय आपल्याला? हिरकणी. दोघींमध्ये प्राची तुला भेटलेली तो आहे का? नवीन नाही, पहिल्यांदा आयफोन मध्ये फोटो काढला होता. हा आयफोन. अरे आजोबांचा आयफोन. पहिल्यांदा आपण तेच करायचो. आजोबांचाच आयफोन घ्यायचो. देशपांडे ना. हो पु ल देशपांडे. मला बघ खूप माहिती आहे आपण यातलं. ऐक खूप छान. पलट चल. पण तुम्ही नाही घेऊन जात मला. एकटेच फिरतात. किती अबे, तू माझा फोटो टाकलेला. ए माझी मम्मी आली. हे व्हिडिओ घे. हे मला अजिबात एक्सपेक्ट नव्हतं. मग त्याच्या लाईफचे बेस्ट फ्रेंड्स नको का टाकायला त्याच्यात? तुझ्याकडून म्हणून मग टाकलं भाई.
तिच्या लाईफची बुक आहे ती, माझ्याकडून दिलेली तुझ्या लाईफसाठी बुक मध्ये. फोटो नाही ए यार हे एक्सपेक्ट नव्हतं नुपुराकडून. हे पण बाय बाय.